माझी थांबायची तयारी होती एकतर त्या वेळेला, की अरुंधतीनी एक बेंचमार्क सेट केल्यानंतर त्याच्या पुढे समाजाला काहीतरी देणार. एक महत्वाची खोली आहे ज्याची एक वेगळी ऊर्जा जाणवते ताई हं, आम्हाला. हं. तर त्या खोलीत मला वाटतं आपण जावं आणि ते बघावं. इथे छोट्या मुली बसून इथे सावित्रीबाईंनी जी शाळा सुरू केली त्याच्यासाठी पुण्यात पुण्यातल्या एका वाड्यामध्ये हं, ती शाळा सुरू केली आणि त्यातली ही खोली आहे. इथली हं. सीन आता जेव्हा काही एक छोटीशी झलक आहे पहिल्या एपिसोड मध्ये ह्याची. आता जेव्हा ते सुरू होईल तेव्हा मला आता तुझ्याशी बोलताना अंगावर काटे येत हो. आहेत. आपण खरंच सगळ्या स्त्रियांनी किती कृतज्ञ असायला पाहिजे या सगळ्यांप्रती ज्यांनी स्त्रीनी शिकावं म्हणून इतका संघर्ष केला. त्यांना बोलवे ना. हं. ते रडायला लागले. त्यांना बघून मी रडायला लागले. वाडा म्हणजे वाड्या संस्कृती आणि संस्कृतीत मी राहिलीये. पुण्यातही अशा पद्धतीने पाहिलेलं आहे मी हे सगळं. अशा पद्धतीच्या खिडक्या, हे असे व्हरांडे, हे सगळं परिचयाचं आहे, पण आता ते राहिलं नाही. आता आम्ही सगळे फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यामुळे ह्या कुठेतरी सावित्रीबाई फुले तसं न वाटतं ही माझी सावित्री आहे. असं वाटेल का प्रेक्षकांना? याच्यासाठी माझा थोडासा मला आता वाटतं ते धडपड वाटेलच असेल. कारण फळा आणि मला वाटतं अनेक सीन इथेही तुम्ही करणार हो. आहात ताई? हो आणि असे हे जे काही लिहिलं आहे, सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्या पहिल्या सीनमध्येच त्याची काय गंमत आहे ती तुम्हाला दिसणार आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. मी आता आहे गोरेगाव फिल्म सिटीमध्ये. निमित्त खूप खास आहे कारण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर आम्ही आलेलो आहोत. हा सेट रिव्हील होतोय आणि प्रत्येक जागा जी आहे अत्यंत महत्वाची आहे आणि बऱ्याच गोष्टी या सेटवरच्या मला आकर्षित करतात आणि त्यामुळेच या मालिकेतील कलाकारांसोबत मी हा सेट फिरते आणि हा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेते आणि अर्थात या मालिकेत महत्वाची भूमिका साकारतात मधुराणी ताई आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे मधुराणी ताई. हाय. कशी खूप आहेस? छान सुंदर आहे. दिसतेस. थँक आणि मला छान वाटतंय जिथे तुम्ही या वास्तूत शूट करताय तिथे येऊन आपण बोलतोय. पण या वास्तूबद्दल काय वाटतंय? तुम्ही आता मला वाटतं 1-2 दिवस झाले इथे शूट हो. करताय? एक 3-4 दिवस आम्ही शूट केलेत, पण अजून ती आतमध्ये उतरतीये. हां. आणि जेव्हा अगदी सुरुवातीला कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा मी आले होते आणि तेव्हा मला माहित नव्हतं की त्यातनं हे इतकं सुंदर आमचं पुणं उभं राहणार आहे. हो, हो, हो. आणि अगदी अशा नाही पण लाकडी वाड्यामध्ये मी स्वतः राहिली. त्यामुळे हे हां. जे सगळं स्ट्रक्चर आहे त्याच्याशी मला नक्कीच आपलेपणा वाटतोय. आणि तुम्हाला कसं वाटतंय? छान खरंच वाटतंय म्हणजे मी ना? तुम्हाला सांगते मगाचपासून की प्रत्येक गोष्टीमध्ये ते ठीक बारकावे आहे. आहेत. त्यामुळे अतिशय या ठिकाणी मला वाटतं या वास्तूमध्ये तो काळ निर्माण. हो. अक्षरशः जिवंत झाल्याचं जाणवतंय आणि ती तुम्ही ऊर्जा सिनेमा मालिकेच्या सेटच्या निमित्तानं हो. अनुभवताय. पण मला हे जाणून घ्यायचंय की अरुंधती पुढे काय करेल? हां. कारण आई कुठे काय करतेच्या निमित्तानं हं. अरुंधतीचे विचार किंवा हो. तिचे निर्णय ते बघितले जायचे आणि घराघरात ते पात्र पोहोचलं. पण त्यानंतर एक जबाबदारीचं भान निर्माण झालं हो, असेल ना, इतकं हो, अतिशय हो, महत्त्वाचं पात्र साकारल्यानंतर हो. आपण जेव्हा प्रेक्षकांसमोर येऊ आता, तेव्हा काय असेल? निश्चितच म्हणजे मला माझी थांबायची तयारी होती एकतर त्या वेळेला, की अरुंधतीनी एक बेंचमार्क सेट केल्यानंतर त्याच्या पुढे समाजाला काहीतरी देणारं, हं, काहीतरी विचार देणारं पात्रच आपण करावं अशी इच्छा होती. हं. अ, अभिनेत्रीला दरवेळेला तो चॉईस असतो असं नाही खरं तर. खरंय. पण सुदैवाने ही भूमिका चालून आली. चॅनलचे आणि जगदंबा प्रोडक्शन्सचे त्या निमित्ताने मी आभार मानेन, की त्यांनी विचार केला, की ही एवढी ताकदीची भूमिका मी करू शकेन. नक्कीच. पण यातलं आणखीन एक महत्त्वाचं मला वाटतं ते साम्य तुम्ही कनेक्ट करू शकला असाल ते म्हणजे त्यांचं कवयित्री असणं. हो, अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. ते अगदी कसं खरं तुम्ही आहे. तो म्हणजे पैलू तुम्हाला तेच आहे, किती की जवळचा आपण वाटतो? डेफिनेटली वाटतो. कारण आपण नेहमीच इतिहासांमध्ये सावित्रीबाईंबद्दल, ज्योतिबांबद्दल वाचत असतो. हं, पण त्यांचा लढा, त्यांचा संघर्ष, त्यांचं काम, त्यांचं कार्य याच्याविषयी आपण वाचत असतो. पण त्यांची एक हळवी बाजू हं, आहे किंवा स्त्री म्हणून त्या कशा आहेत, हे समजून घेण्यासाठी मला त्यांच्या कवितांचा किंवा त्यांच्या लेखनाचा जे समग्र त्यांचं लेखन हं. माझ्याकडे आहे त्याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. कारण त्या सतत काही तलवार घेऊन क्रांतीच करत होत्या असं नाही. खरंय. त्यांचं त्यांचं रोजचं जगणं होतं. त्यांचे त्यातले चढ-उतार होते. स्त्री म्हणून त्या अत्यंत भावनाप्रधान होत्या. हं. हे सगळं मांडणं मला मजा येणार. वाह! आणि आम्हाला या सगळ्या सेटवर तुम्ही एक-एक सीन जे शूट करताय ना, ते आता डोळ्यासमोर उभं राहतंय, की तो सगळा काळ त्या सीनमधनं कसा आपण बघूयात काही मला अगदी वाटतं काही खोल्या आम्ही बघितल्यात. वाह! इतकं अवाढव्य असा सेट आहे इथे. इथे खूप छान आहे. एक महत्वाची खोली आहे, ज्याची एक वेगळी ऊर्जा जाणवते ताई हं, आम्हाला. हं. तर त्या खोलीत मला वाटतं आपण जावं आणि ते बघावं. या खोलीची ऊर्जा खूप वेगळी. येस. हं, इथे हा फळा आणि इथे छोट्या मुली बसून इथे
सावित्रीबाईंनी जी शाळा सुरू केली त्याच्यासाठी पुण्यात पुण्यातल्या एका वाड्यामध्ये हं, ती शाळा सुरू केली आणि त्यातली ही खोली आहे. इथली हं. सीन आता जेव्हा काही एक छोटीशी झलक आहे पहिल्या एपिसोड मध्ये ह्याची. आता जेव्हा ते सुरू होईल तेव्हा मला तर तुझ्याशी बोलताना अंगावर काटे येतायत, हो, की कारण आम्ही इतकी मला नेहमी असं वाटतं, की आपण खरंच सगळ्या स्त्रियांनी किती कृतज्ञ असायला पाहिजे या सगळ्यांप्रती ज्यांनी स्त्रीनी शिकावं म्हणून इतका संघर्ष केला. आज खरं. त्यांच्यामुळे आज आपण आहोत. हं. आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात भराऱ्या घेत आहोत आणि त्यांची भूमिका साकारायला मिळते. हो, गॉड म्हणजे या ग्रेस. खोलीमध्ये जेव्हा मी मगाशी पाऊल ठेवलं ना, ती ऊर्जा एक महिला म्हणून ते अनुभवणं खूप वेगळं होतं. अगदी खरंय, ते अगदी तुम्हालाही खरंय. जाणवणार येतं अगदी मालिकेच्या खरंय. निमित्तानं. पण हा फळा आणि मला वाटतं अनेक सीन इथेही तुम्ही करणार हो. आहात ताई? हो आणि असे हे जे काही लिहिलं आहे, सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्या पहिल्या सीनमध्येच त्याची काय गंमत आहे ती तुम्हाला दिसणार आणि आहे. प्रोमोमध्ये आम्ही बघितलं अतिशय हं. सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग आणि ते गाणं आणि हो, प्रोमो त्या सगळ्या हो, गोष्टीमध्ये मला हो. त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. ते हं. शूट करताना काय जाणवत होतं? काय भावना वाटत होत्या? अगदी खरं सांगायचं तर ती वाचल्यापासूनच काहीतरी आतमध्ये हललं होतं. हं, असं वाटत होतं, की हे काय आहे बापरे! आणि अ, त्यांना ज्या गोष्टींचा सामना करायला लागला तो तर मोठाच भाग आहे. त्यात त्या ज्या स्थितप्रज्ञतेने त्यातही चालत राहिल्या ही त्याच्या पुढची गोष्ट आहे आणि ज्योतिबांचं आणि त्यांचं नातं म्हणजे तेवढं सगळं त्या एका प्रोमोमध्ये त्यांनी इतकं छान सुंदर विणलंय. आणि मला आठवतंय, की संतोष पाटील जे आमचे डिरेक्टर आहेत, जेव्हा ते मला नरेट करायला आले प्रोमोची स्क्रिप्ट, हं, तेव्हा त्यांना बोलवेना. हं, ते रडायला लागले. त्यांना बघून मी रडायला लागले. म्हणजे ते इतकं मला फार गंमत वाटणार आहे, की ह्या सगळ्या इतक्या मोठ्या दिव्य व्यक्तींची ह्युमन साइड दाखवायला. हं, हं. आणि अर्थात खूप महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी आहे. हो. सुरुवातीला काय वाटत होतं? काय विचार आहे? म्हणजे मधुराणी म्हणून खूप अशा भूमिका एक्सप्लोर केलेल्या नाहीयेत ताई हं, तू. हो. पण आई काय कुठे करतेच्या माध्यमातून ती एक वेगळी भूमिका हो. लोकांना आवडली आणि हो. एक मधुराणी अभिनेत्री म्हणून तो पैलू लोकांसमोर आला. हो. पण तू आता ही भूमिका करत असताना काय शोधू पाहते? एक अभिनेत्री म्हणून कशा पद्धतीने ते एक्सप्लोर होऊ शकतात? कारण अतिशय माझ्यावर वेगळं. जबाबदारी मेनली हीच आहे, की मला ते स्पिरिट पकडता येईल का? आई कुठे काय करते मधली अरुंधती ही फिक्शनल होती. ही इमॅजिनरी कॅरेक्टर होतं. पण हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे हं, आणि ते खरं वाटेल का? ते खरं वाटायला लावणं त्यांच्या तत्वापर्यंत पोहोचता येणं, ही हं, माझ्यासाठी एक आव्हान असणार आहे. हं. आणि त्याचबरोबर ह्या कुठेतरी सावित्रीबाई फुले तसं न वाटता ही माझी सावित्री आहे, असं वाटेल का प्रेक्षकांना याच्यासाठी माझा थोडासा मला आता वाटतं ते धडपड वाटेलच असेल. कारण अरुंधती म्हणून तर घराघरात मधुराणी पोहोचलाय. तर त्यामुळे मला वाटतं याही भूमिकेतनं ते होणार आहे. एक आपलेपण जे जाणवतं ते आणखीन कनेक्ट होऊ शकणार अगदी. आहे. आणखीन काही येस. खोली बघूया. या सगळ्या खोल्यांमधनं ते त्या काळचे विचार आणि ही सगळी जी वास्तू आहे ना, हं, हं, हं. म्हणजे त्याची गंमत वेगळी आहे ना, त्याचं मजा येणार. सौंदर्य वेगळं आहे. त्या रॉनेस मधलं. त्याबद्दल खरंय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वाडा वाड्या संस्कृती आणि संस्कृतीत मी राहिलीये. पुण्यातही अशा पद्धतीने पाहिलेलं आहे मी हे सगळं. अशा पद्धतीच्या खिडक्या, हे असे व्हरांडे, हे सगळं परिचयाचं आहे, पण आता ते राहिलं नाही. आता आम्ही सगळे फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यामुळे हं, मलाही फार भारावल्यासारखं वाटतंय. मला सगळ्यात आवडलं या सगळ्यातलं म्हणजे देऊळ, मंदिर. ते फार आवडलं. अतिशय ती सुंदर आहे. दीपमाळ आणि हे सगळं बघून मला इतकं प्रसन्न वाटलं. म्हणजे मला विचारलं या सेटवरचा सगळ्यात आवडता स्पॉट कुठला? तर ते मंदिर असं मी हो, म्हणेन. वाह! हां, मला वाटतं इकडे श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे. आणि समोर आखाडा पण आहे. मारुतीचा हो, आतमध्ये हो. छोटीशी इतके प्रतिकृती. छोट्या-छोट्या डिटेलिंग त्यांनी कारण सगळं एकत्र एकाच छताखाली उभं करायचं हं, म्हटल्यावर. किती छान. आणखीन एक खोली आहे इथे पण. हं, हं. मला वाटतं इथे बाजारपेठ हो, ही इथे उभारली बाजारपेठेची आणि ही गल्ली. एक छान खोली आणि हं. देवघर आहे इथे. हं, हं. किती सुंदर. हो. मला वाटतं एखाद्या भूमिकेसाठी त्या पद्धतीची वेशभूषा आल्यानंतर वेशभूषा, वास्तू त्याचा परिणाम डेफिनेटली आपल्यावरती होतोच. आपण ट्रान्सपोर्ट होतो त्या काळामध्ये. हं, अ, बऱ्याच ॲक्टर्स ची प्रोसेस ही वेशभूषेनंतर सुरू होते हं, किंवा ते सापडायला वेशभूषा मदत करते. मला असं वाटतं मी त्यातलीच एक आहे. म्हणजे अरुंधतीच्या बाबतीत मला असं वाटायचं, की मी एकदा तो गेटअप घेतला, की हं. मी आपोआप अरुंधती होऊन जायची. जोपर्यंत मी तुझ्यासारखी असं जीन्स आणि टी-शर्टमध्ये असायचे तोपर्यंत मला वाटायचं नाही मी मधुराणी अरुंधती. आहे. तसं ते
गेटअप मदत करतो अर्थातच भूमिकेपर्यंत पोचायला. वाह! किती छान. मला वाटतं तुम्ही हे एक या वास्तूतल्या एक जागेत जेव्हा शूट कराल ना, हो. तशा गोष्टी ती कथा तो पुढे जाईल. खरंय, पण खरंय. तुमच्यासाठी एक वेगळी ट्रीट असणार, वेगळा अनुभव असणार आहे नक्की, त्या नक्की, सगळ्या नक्की, गोष्टीचा. नक्की, नक्की. पण अमोल कोल्हे या निमित्तानं त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती सम संभाजी महाराज असतील यातून म्हणजे त्यांना बघितलं की त्या प्रतिकृती समोर येतात. तर त्यांच्यासोबत एका वेगळ्या हो, भूमिकेच्या निमित्तानं हो. काम करणं. तो खूपच व्हर्सटाईल व्यक्तिमत्व आहे ते. तो डॉक्टरही आहे, ॲक्टर आहे, खासदार आहे. तो ह्या मालिकेचं लेखन करतोय, प्रोड्यूस करतोय. पण मला त्याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते, की जेव्हा तो सेटवर ॲक्टर म्हणून येतो किंवा को हं. ॲक्टर म्हणून येतो, तेव्हा हे कुठलेही बॅगेज त्याच्याबरोबर नसते. कुठलेही अंगरखे तो बाजूला ठेवून घरी ठेवून येतो आणि तिथे तो अ, मला ज्योतिबा दिसतो. त्यामुळे हं. मला ते करायला गिव्ह अँड टेक द्यायला, घ्यायला ही फार मजा येते. हं. पण ही मालिका करत असताना सावित्रीबाई फुले यांच्या विचारातले कोणते पैलू तुम्हाला हं, सगळ्या प्रकर्षाने जास्त फील होतात आणि असं वाटतं की हं. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कवयित्री असणं हे तर आता कवयित्री तुम्ही असणं सांगितलं. तर आहेच, पण मुळात त्यावेळच्या समाजाची परिस्थिती आणि त्यात हं. एक वेगळा क्रांतिकारी, धाडसी विचार अ, ज्योतिरावांनी त्यांना दिला आणि त्यांच्यावरची भक्तिनिष्ठा इतकी होती, की त्यांनी सांगितलेल्या वाटेवर न डगमगता चालत राहण्याची निष्ठा आणि धैर्य अ, हं. हे मला मोठं वाटतं आणि फक्त शिक्षणापुरती नाही तर त्यांचं कार्य अजून विस्तारत, विस्तारत, विस्तारत गेलंय. ती सीरियल उलगडत जाईल तसं तुम्हाला कळेल. मी पण जशी त्या निमित्ताने वाचते तसं मला कळतंय, की अनेक पैलू आहेत. अनेकांसाठी त्यांनी अनेक मोठं-मोठं काम करून ठेवलंय हं. आणि मला असं वाटतं त्यातला सगळ्यात मोठा पैलू म्हणजे मला स्पिरिट ते वाटतं म्हणजे अ, निष्ठा, हं. धैर्य आणि माया. हं. पोटात सगळ्यांविषयी माया असल्याशिवाय समानतेचा विचार आणि त्याच्याच बरोबर फक्त समानतेचा विचार असून चालत नाही. खरंय. माया, प्रेम सगळ्यांना आपलं मानण्याची जी भावना आहे, हं. ती पकडता यावी असं वाटतं. आणि अर्थात शिक्षणाचं महत्त्व. तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत कशा पद्धतीनं तिला हे करत असा अ, शिक्षणासाठी आता प्रोत्साहित आणि तिला त्याचं महत्त्व आता एज्युकेशन आणि हे सगळं शिक्षण बदलत चाललंय. बदलत चाललंय? रादर अजून खूप त्याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. आपण त्याच पद्धतीने पठडीतनं शिकतो आहोत. म्हणजे हं. इतिहास पण आपण अनेक वर्ष तसाच शिकतो आहोत. जसा मी शिकले तसाच अजून 15 वर्षांनी मुलं शिकतायत. तर हे सगळं शिकवण्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. तर ती वेगळ्या हं. शाळेत आधीही होती आणि आता तिने वर्षभरापूर्वी होम स्कूलिंगचा स्वतःच निर्णय घेतला, की मी अच्छा. माझा अभ्यास करेन आणि त्याबरोबर मग ती आता गाणं शिकतेय, गिटार शिकतेय, स्केटिंग करतेय. तर तिला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत किती छान. आणि ती मुक्तता देणं म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येकाला आपण साच्यात घालून उपयोग नाही. हं. त्याचं इन्स्टिंक्ट काय आहे? त्याचा जीनियस काय आहे? आणि त्याचं इंट्युशन काय? याच्यावर विश्वास ठेवून अर्थात शिस्त, डिसिप्लिन या गोष्टी जी शाळा करते, तर मग आम्हाला घरी करणं भाग असतं हं. आणि त्या लागतातच. कारण शेवटी मूल आहे. खरंय. पण त्याचा आतला आवाज काय आहे? तो जर आपण दाबूनच टाकला, तो जर मारूनच टाकला सिस्टीममुळे, हं. तर मग ती काय म्हणतात आपण सगळे ठोकळेच तयार करू. वैविध्य, वैशिष्ट्य, त्याचा युनिकनेस हा कधीच बाहेर येणार नाही. बरोबर तर आहे. मला असं वाटतं तिला वाटतंय, तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि तिला पाहिजे तो सपोर्ट दिला पाहिजे. अरे, खूप छान विचार आहे. पण या निमित्तानं आम्ही या सेटवर आलो ताई आणि आम्हाला खूप छान वाटतं, की हा सेट बघतोय, तुमच्याशी बोलतोय आम्ही आणि पुन्हा एकदा मधुर आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसतोय. त्यामुळे उत्सुकता आहे. तर आम्ही सेटही बघतोय, तुम्हाला सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारतोय. मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू आणि पण जे सगळ्यांच्या आशीर्वादांची मला गरज आहे. इतके तेव्हा वर्ष प्रेम म्हणजे आणि आई कुठे काय आशीर्वाद. करतेच्या निमित्तानं प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. म्हणजे गायन आहे, कविता आहे, या सगळ्या गोष्टी असताना अरुंधती लोकांपर्यंत इतकी प्रकर्षाने पोहोचली, अ, मनात रुजली आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची हं. भूमिका असताना प्रेक्षकांना काय सांगावसं अ, 5 जानेवारीपासून स्टार प्रवाहावर संध्याकाळी 7:30 वाजता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही अत्यंत महत्वाची मालिका येतेय आणि त्याच्यात सावित्रीबाईंचा रोल करण्याची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं. तर जसं आईवर प्रेम केलं तसं सावित्री आईवरही करा. थँक यू. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप ऑल द बेस्ट थँक यू आहे. सो मच. थँक यू.